नगर परिषद सदस्य और भाजपा नगर इकाई के अध्यक्ष शशि होसल्ली ने कहा कि नगर प्रशासन मंत्री रहीम खान के भाई नासिर खान और उनका साथ देने वाले नगर निगम अधिकारियों के खिलाफ कड़ी कार्यवाही की जानी चाहिए, जिन्होंने शहर में बीवीबी भूमरेड्डी महाविद्यालय के सामने हिंदू भूमि पर शमशान घाट बनाए बिना ही 49,97,309 रुपए का गबन किया। रविवार को शहर के जिला प्रेस भवन में एक संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि वर्ष 2021-22 में बीदर जिले के लिए 2 शमशान घाट स्वीकृत किए गए थे। इन्हें शहर के बाहरी इलाके में श्री नरसिम्हा स्वामी मंदिर के सामने रुद्रभूमि और बीवीबी कॉलेज के सामने रुद्रभूमि में स्थापित किया जाना था। नरसिम्हा स्वामी मंदिर के सामने स्थित शमशान घाट में एक शमशान मशीन स्थापित की गई है, लेकिन यह अभी भी काम नहीं कर रहा है। उन्होंने कहा कि कांग्रेस नेताओं ने इस बात पर भी राजनीति की है। उपरोक्त चेक 22 फरवरी 2024 को बिना कोई दूसरी मशीन खरीदे काट लिया गया और शव का अंतिम संस्कार कर दिया गया। बीदर नगर निगम अब भ्रष्टाचार का अड्डा बना हुआ है। हालांकि अब तक 2 आम बैठकें हो चुकी हैं, लेकिन ये बैठकें मीडिया के बिना हुई हैं। बीदर के आसपास के 12 गांव, जिनमें मरखल, गादगी, हमीलापुर, अग्रहार, चिकपेट, जमनिस्तानपुर शामिल हैं, जो नगर निगम में शामिल किया गया है, लेकिन इन गांवों में कोई विकास कार्य नहीं हुआ और लोग विलाप कर रहे हैं। इन 12 गांव के लोग इस महीने की 7 तारीख को इन 12 गांव के लोगों के साथ मिलकर नगर निगम परिसर के बाहर एक विशाल विरोध प्रदर्शन करेंगे और फिर भ्रष्टाचार में शामिल लोगों का नकली अंतिम संस्कार किया जाएगा। उन्होंने कहा कि बीवीबी कॉलेज के सामने सड़क पर नकली लाशें जलाकर एक नया विरोध प्रदर्शन किया गया है। भ्रष्टाचार की कहानी यही खत्म नहीं होती, बल्कि अमरखंडे पेट्रोल पंप पर रोजाना लगभग 40,000 का डीजल डाला जा रहा है। हर महीने लगभग 12 लाख का डीजल डाला जाता है और उसमें भी भारी भ्रष्टाचार किया गया है। कुछ महीने पहले रोजाना 90,000 तक के डीजल बिल लगाए गए थे। पेशेवर IAS अधिकारी रम्या ने जब इसकी जांच की तो पाया कि नगर प्रशासन मंत्री के करीबियों, रिश्तेदारों और भ्रष्टाचार के बारे में सवाल पूछने वाले RTI कार्यकर्ताओं की गाड़ियों में डीजल डाला गया था और पहले भी हर महीने 28 लाख तक के बिल लगाए गए थे, जिससे व्यापक भ्रष्टाचार हुआ है। इस संबंध में एक सेवानिवृत्त न्यायाधीश से जांच करवाई जानी चाहिए और दोषियों के खिलाफ कड़ी कार्यवाही की जानी चाहिए। होसल्ली ने मांग की है कि भ्रष्टाचार में मदद करने वाले अधिकारियों को सेवा से निलंबित किया जाए। कैमरामैन पपुराज का कवरेज। ಬೀದರ್ ನಗರಸಭೆ ಅನೇಕ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದ 2 ವಾರಗಳಿಂದ 3 ವಾರಗಳಿಂದ ಹೆಸರು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಒಳ್ಳೆ ಸುದ್ದಿ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ರಾಜ್ಯದವರೆಗೆ ಕಣತೆರೆಸುವಂಥ ಕೆಲಸ ಕೂಡ ನಮ್ಮದೆಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತ ಸಹೋದರರು ಮಾಡಿದ್ರಿ. ನಿಮಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಗರಸಭೆ ಅವ್ಯವಹಾರಗಳ ಗೂಡಾಗಿದೆ ಇವತ್ತು ಬೀದರ್ ನಗರಸಭೆ. ಎಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಟಕ್ಕೆಗೆ ನಗರಸಭೆ ಹೋಯಿತು ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ. ನೀವು ಅನೇಕ ಜನರಲ್ ಬಾಡಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿರೋದೇ 2 ಸಲ. ಆ 2 ಜನರಲ್ ಬಾಡಿ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಭವಿಷ್ಯ ನೋಡಿರ್ಬೋದು ನಾನು ಎಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದೆ ಮತ್ತು ಎಷ್ಟು ಜಗಳ ಆಡಿದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಏನು ಮಾಡಿದೆ ಜನರಲ್ ಬಾಡಿ ಮೀಟಿಂಗಿಗೆ ಕಳೆದ 16 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಬಂದಿದ ನಂತರ ಯಾವ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೂ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಜನರಲ್ ಬಾಡಿ ಮೀಟಿಂಗಿಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಕಪ್ಪು ಕೆಲಸಗಳು ಜನರಿಗೆ ಗುರುತಾಗ್ತಾವೆ ಅಂಥೇಳಿ. ಇವತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂಥೇಳಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮದು 2 ಮಂತ್ರಿಗಳು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಬಿಲ್ಡಪ್ ಕೊಟ್ಟಿರೋದು ತಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರಿ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿ ಇಂಥ ಅವ್ಯವಹಾರಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಇಬ್ಬಿಬ್ಬರು ಸಚಿವರಿದ್ದರು. ಸರ್ಕಾರ ನಾವು ಮಾತಾಡಿದರೆ ದಲಿತರ ಪರವಾಗಿ, ನಾವು ದಲಿತರ ಬಡ ಜನರ ಪರವಾಗಿ ಅಂತಂತ ಹೇಳ್ತಾ ಅಂತ ಸಚಿವರು ಸಾಕಷ್ಟು ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ನೋಡಿ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಂಬಲ್ಲಿ ಆಗಿದಂಥ ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದಾಗ ಪಬ್ಲಿಕ್ TVನಲ್ಲೂ ಬಂದಿದೆ. ಬಂದ ನಂತರ SSP TSPದಾಗ ಏನು ಓದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ದಲಿತರು ಮತ್ತು ST ಜನಾಂಗ ಓದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಅವರೇ ವಾಸಿಸಿದಂಥ ಓಣಿದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಾವಳಿ ಇದೆ. ಆ ನಿಯಮಾವಳಿ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಲೋಕಾಯುಕ್ತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು SC/ST ಆಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದು SC/ST ಆಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಲೆಟರ್ ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಕಮಿಷನರ್ ವಿರುದ್ಧ ವಾರೆಂಟ್ ಇಶ್ಯೂ ಆಗಿದೆ. ಬಟ್ ಯಾರು ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಇನ್ನೂ